ज्या महात्म्यांनी हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून आपल्या हिंदू धर्मियांना जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या काळामध्ये स्वराज्य मिळवून दिलं, तो आजचा पवित्र दिवस आहे, नाही का? तर त्या निमित्ताने देव, देश आणि धर्म ही गोष्ट आपल्याला कळावी यासाठी मी थोडंसं माझा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. आता देव काय, देश आणि धर्म काय, तर याबद्दल आपली जी संकल्पना आहे ती कशी मला माहिती नाही, पण मला जी कळली मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. देव आपल्याला जनरली कळलेलाच आहे सर्वांना, कारण आपल्याला सद्गुरू लाभलेले आहेत. आता त्या भाऊने उल्लेख केला की व सद्गुरू बद्दल, सद्गुरू कोणाला म्हणायचं? आप्पा सांगतात व सद्गुरू मनुष्य म्हणजे सद्गुरू नाही, मनुष्य शरीर म्हणजे सद्गुरू नाही. पण तसं नाही. अमृतानुभव काय सांगतो की व जे ज्ञान आहे ते कोणाच्या अनुषंगाने राहील? प्रकृतीच्या अनुषंगाने राहील. ते ज्ञान वेगळं राहू शकत नाही. साळुंकीताई नावाच्या ज्या ताई होत्या ते नेहमी सांगायचे, भाऊ जर रस्त्याने जाताना तुम्हाला हिरा सापडला, पण तो हिरा चमकतोय आणि तुम्हाला सापडलेली वस्तू आहे, मग त्याला कोणी माझं म्हणेल ना, मग तुम्हाला काय करावं लागेल? ते झाकण्यासाठी चिंदी शोधावं लागेल, म्हणजे तुम्हाला उकिरडा चापसावं लागेल त्यासाठी. मग त्या उकिरड्यावर चिंदी सापडली, मग त्या चिंदीमध्ये तो हिरा आता बांधला. आता काही कोणी माझं म्हणायची शक्यता नाकारतात, म्हणजे संपली. पण त्या हिऱ्यासाठी तुम्हाला काय शोधावं लागली? चिंदीचा स्वीकार करावा लागला. मग हिरा, आता इथं दृष्टांत संपला सिद्धांताकडे. हा हिरा जो आहे ती मौल्यवान वस्तू आहे. तसं संतांचं जे ज्ञान आहे ते कसं आहे? मौल्यवान आहे. ते कोणाच्या अनुषंगाने राहील? प्रकृतीच्या अनुषंगाने राहील. त्याच्यामुळं आप्पा जरी सांगत असले की व शरीर संत नाही, पण अनावधानाने शरीर संत आहेच नाही म्हणायचं सोय नाही. त्याच्यामुळे डोक्यातून घाण काढून टाकायची, आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी पक्क करायचं किंवा संत कोण आहे आणि संतांच्या ठिकाणी ते ज्ञान, कोणाच्याही ठिकाणी प्रविष्ट ते ज्ञान झालं, तो संत पदाला पोहोचला. आता आपली वाटचाल चालू आहे साधकाकडून सिद्ध अवस्थेकडे. मग संतांची संगत केल्यानंतर तुम्ही संत कधी व्हाल हे तुम्हाला कधी कळेल? अहो, साधना करता करता तुम्ही कधी संत व्हाल तुम्हाला कळणारच नाही. काय कुलकर्णी, माझा अनुभव काय? आपण जेव्हा बद्ध होतो, बद्ध अवस्थेतून आपल्याला मुमुक्ष अवस्थेकडे गेलो, म्हणजे आपल्याला जाणण्याची इच्छा झाली आणि आपल्याला भगवंताच्या कृपेने नाम प्राप्त झालं, सद्गुरू प्राप्त झाले. मग नामाची साधना करता करता आपण कधी त्या अवस्थेला प्राप्त होलो आपल्याला कळलं का? नाही कळलं. आणि ते कळायला बी नाही पाहिजे. जर कळलं तर काय होतं पहा, आपण काय झालो? आता महाराज झालो, कीर्तनकार झालो, आनंद भूषण, कीर्तन केसरी, श्री श्री 108 वगैरे वगैरे. ह्या काय येतं? पदव्या किंवा उपद्या म्हणा त्याला, आहे का नाही? मग आता तुम्ही ज्यावेळेस बद्ध होता त्यावेळेस कोणत्या बिडीत लटकले होते? सोन्याची बिडीत होते, आहे का नाही? हा, लोखंडाची बिडीत होते. आणि लोखंडाच्या बिडीतून सद्गुरूंनी तुम्हाला सोडवलं. सोडवल्यावर काय झाले? तुम्ही आता मुक्त झाले. ते म्हणले तुम्हाला अनुग्रह दिला, भाऊ प्रबोध दिला, आता तुमचं झालं, तुमचं तुम्ही मोक्षाची प्राप्ती तुम्हाला प्राप्त झाली, मुक्त झाला. पण झाले का? कारण माऊली म्हणतात, झाला असे जो म्हणे तो काहीच नाही. माऊलीची ओळी. मग आपण झालोय का? पूर्णत्वाला पोहोचलोय का? नक्कीच नाही. मग जर आपण त्याच्यानंतर महाराजी पदवी किंवा कीर्तन केसरी, विनोदाचार्य, तुमचे भागवताचार्य ह्याच्या पदवी घेऊन जर आपण जगत असू तर आपण कशात लटकलो? उपाधीच लटकलो. ती कोणती बिडी? सोन्याची बिडी. हा, मग लोखंडाची बिडी, सोन्याची बिडी. मग आपण मुक्त झालो का? बंद करायचं असलं मग मला सांगायचं, लोखंडाची बिडी आणि सोन्याची बिडी आपण मुक्त झालोय का? पण आपल्याला काय झालंय? भ्रम झालाय. बरोबर आहे. तो भ्रम कुठंतरी गेला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूची कास सोडता कामा नाही. हा देवाचा विषय सांगतो मी तुम्हाला, देवाचा. अजून देश सांगायचा, देव, देश आणि धर्म. आता हा देवाचा विषय इथपर्यंत आला. आता आपण कुठपर्यंत? ज्याचं त्यांनी मार्किंग करा, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या भिंतीला वळण लावा. मला सांगायची काही आवश्यकता नाही, कारण की आपलंच आपल्याला कळतं आपण कुठपर्यंत बोलू. समजा तुम्हाला अमृतानुभवाचा विषय सांगितला, सांगायला खूप सोपं वाटतो, ऐकायला बी छान वाटतो,
तुम्ही खाली बसले बाबा महाराज काय छान सांगितलं, काय वारी सांगितलं, कळलं कळलं मला कळलं. संध्याकाळी विचारलं काय सांगितलं, आणि गेलं कडे विसरून. म्हणजे तुम्ही त्या ज्ञानाचे काय नाहीये, अधिकारी नाहीये. जोपर्यंत तुमची पोहोच तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान. आता अपरोक्ष कशाला म्हणायचं? आता अपरोक्षाचा विषय असा आहे, जी गोष्ट तुम्ही ग्रंथामध्ये वाचली आणि तुम्ही समोरच्याला ती सांगितली, किंवा आपले पारनेर तालुक्यातून आलेली मंडळी, काय ते गावाचं नाव त्यांचं, पोखरी, कारण पोखरीला आपलं होतं ना मेळावा, हा तिथे आहे का काय मंडळी? तर पोखरी या गावची मंडळी समजा उदाहरण दाखल घेऊ आपण, आपल्यापासून थोडं लांबी म्हणून. मग मी जर म्हटलं मग पोखरी माहिती आहे, पण माहिती म्हणजे कशी माहिती? फक्त मला ऐकून माहिती की पारनेर तालुक्यात असं असं नावाचं गाव आहे, बांड्रोड पलीकडून पुणे जिल्हा लागतो, एका कोपऱ्यातून संगमनेर तालुका लागतो आणि इकडून नगर जिल्ह्याची बाउंड्री. एवढंच मला ऐकून माहिती, पण मी पाहिलंय का? नाही. याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. तुम्हाला सोपं उदाहरण यासाठी सांगितलं की जे आपल्या रोजच्या जीवनातले ते कळावं. आता हे झालं परोक्ष ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? त्या गावातला एखादं ग्रस्त आहे, त्याला म्हणले तुला माहिती आहे का पोखरी? आता म्हणले मला माहिती आहे ना, वरची आळी माहिती, खालची आळी माहिती आहे की पाटील खालच्या आळीला राहते, वरच्या आळीला चिंबाव राहतो आणि गावाच्या घालून मंदिर आहे, ते शेजारून नदी वाहते. म्हणजे त्याला काय आहे, तो त्या गावचा रहिवासी, म्हणजे त्याला कोणतं ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान. आता कळला विषय. मग तसं आता दृष्टांत संपला, सिद्धांताकडे. आपण जे ग्रंथामध्ये वाचतो आणि इतरांना सांगायचा प्रयत्न करतो, आपण काय झालो? पोपट झालो, पोपट. त्याचा अनुभव आहे का आपल्याला? म्हणजे कोणतं ज्ञान आहे तुमच्याकडे? परोक्ष ज्ञान. अपरोक्ष. मग अपरोक्ष घेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? साधना करून तिथपर्यंत यावं लागेल त्या स्टेजला. तेव्हा तुम्ही त्या ज्ञानाचे काय व्हाल? अधिकारी व्हाल. अन्यथा विषय लक्षात राहणार नाही. तुमचा काय अनुभव असेल त्यापासून माझा अनुभव मी मानतोय आणि शास्त्राला धरून मानतोय. मी काय म्हणतो काय किंमत नाही. शास्त्राची बोल येत नाही, हे शास्त्रात सगळं लिहिलेलं आहे, आपण सगळेजण वाचायचा प्रयत्न करतो. तर तसं परोक्ष आणि अपरोक्ष शब्द जे ऐकायला आपण जे मेसेज येतात ना, त्याच्यामध्ये त्यांनी तो विषय मांडलेला आहे 4 दिवसाच्या याच्यामध्ये जे मेसेज टाकतात ना आप्पा, त्याच्यामध्ये हा विषय आहे परोक्ष काय अपरोक्ष काय. त्यांनी सर्व सांगतात. पण आपण त्याचे अधिकारी आहेत का? कारण आपण त्या गावचे अजून झालो नाही, आपल्याला त्या गावचं व्हायचंय. त्यासाठी साधना करायची. आता सत्संगाचं हे नियोजन केले, कशासाठी केले? आपण काय गरज आहे? आपण परिपूर्ण आहे, पण तुम्ही अपूर्ण आहे. मग गुरुजीला वाटतं आपले विद्यार्थी 100% द्यावे. काय वाटतं गुरुजीला? आपले विद्यार्थी 100% द्यावे. किती उपस्थिती येऊ? बाबांची किती साधक आहे? आपलं आपणचे साधक किती आहे? पाईपलाईन रोडला किती आहे? तुमच्या परिसरात किती आहे? ज्याचं त्यांनी मार्किंग करायचं. आपल्याला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही. म्हणजे ज्याचं त्यांनी मला सत्संगाची गरज आहे, मी आलो पाहिजे, हे नियोजन कोणासाठी केलंय? साधकांसाठी. ज्याचं त्यांनी केलं पाहिजे. अरे तुम्ही या सत्संगामध्ये तुमची बॅटरी चार्ज करून घ्या आणि तुमच्या कामाला लागा. पण ती रीत जर तुम्ही नाम घेतलं, प्रबोध झाला आणि झाला, आता जमणार नाही. तुम्हाला सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर पहाटेच्या चिंतनाला बसावं लागेल. आपणचे मेसेज पहा, 1:30ला बी येतात, 2ला बी येतात, पहाटे 4ला बी येतात. तुम्ही मार्क करा जरा, मोबाईलवर टायमिंग बघा. तुम्ही जर ग्रुपला जॉईन असताल तर. माझी तर फक्त म्हणजे मला असं वाटतं की जे समोर बसले ते सगळे आपणचे अनुग्रहित असावेत म्हणून मी बोलतोय बरं का. हरिशीने बजसी हा, तर का पडतो आपण अपूर्ण? मी काय सांगत होतो तुम्हाला, तुम्ही पहाटेच्या ब्रह्ममुहूर्त, आता तुम्ही ब्राह्मण का काय? आता साधक झाले, विषय सोडून द्या. पण कर्मकांड तुम्हाला फक्त माहिती. मग जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर आम्ही कोणाला विचारतो? तुम्हाला विचारतो, काका याचं शिवमुहूर्त काय आहे? लग्न करायचंय, शिवमुहूर्त. वर्ष श्राद्ध करायचंय, शिवमुहूर्त. घरभरणी करायची, वास्तुशांती करायची, शिवमुहूर्त. प्रत्येकाचे शिवमुहूर्त आहे. ते प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी आहेत का? ते ठराविकच असतं. एखाद्या वेळेस वास्तुशांतीचा मुहूर्त 4 महिने नसतो.
मग त्याच्यानंतर आपण ब्रह्ममुहूर्त एखादा पाहतो करून टाकतो. पण भगवंतानी त्याच्याकडे येण्यासाठी ब्रह्ममुहूर्त रोज दिलेला आहे, डेली. तो कोणाकडे बघायला जायची गरज नाही, कोणत्या काकाला शरण जायची गरज नाही, कोणत्या पंचांगात बघायची गरज नाही. ते ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहिती आहे का तुम्हाला? कधी असतो ब्रह्ममुहूर्त? तुमची काय माहिती आहे का कोणाचं? म्हणजे सांगा ना, कधी असतो ब्रह्ममुहूर्त? टायमिंग काय परफेक्ट? 4:30 ते 5:30 त्याचा करेक्ट टायमिंग आहे. 4:28 ते 5:30, 4:28 पासून 5:30 ब्रह्ममुहूर्त असतो. आणि या वेळेमध्ये तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये जसं आहे तसं तुम्ही तुमच्या नामाच्या चिंतनासाठी बसा. रोज एका ठिकाणी बसले तर आनंदाची गोष्ट आहे. रोज एकाच रूम मध्ये बसले तर तुमच्या लहरी हेच तयार होतात त्या नामाच्या, आणि त्या रूम मध्ये तिची शांतता, पवित्रता तुम्हाला अनुभवायला नक्कीच मिळते. पण तेवढं तुम्हाला बाबांची 4 महावाक्य होते. बाबांचा विषय आता भरपूर शकतो आपला. बाबांची 4 महावाक्य होते. बाबा म्हणायचे, भाऊ सूक्ष्म विचार करा, बारीक विचार करा म्हणायचे ना. मग तो सूक्ष्म विचार आणि बारीक विचार झाला का आपला? मग तुम्ही अनुभव मांडले. आता ते भाऊने अनुभव मांडला, ते आता 1-2 मिनिटापूर्वी बोलले. ते म्हणजे आता जे वक्ते बोलले ते अगोदरचे त्यांनी त्यांचा अनुभव मांडला. पण ते बरोबर आहे, त्यांची पोच तिथपर्यंत आहे. नाम त्यासाठी दिलेलं नाहीये. नाम चांगली बायको मिळण्यासाठी आणि दारू सुटण्यासाठी, प्रपंच चांगला होण्यासाठी नाहीये. आता इथं विचार देशाचा आला पहा बरं का. तुकाराम महाराजांच्याकडे किती जागिरी होती? 400 एकर होती. 400 एकर जमीन होती दिव सारख्या ठिकाणी. ती जर आजच्या काळात त्यांच्या पूर्व चालू लोकांच्याकडे जर असती ना तर ती कोट्यधीश असते. दिवस मध्ये 1 एकर जर जमीन असेल तर तो कोट्यधीश माणूस आहे. इतका त्या जमिनीचा भाव आहे दिव मध्ये. 40 लाख रुपये गुंठा चालू असते देव मध्ये जमीन. मग विचार करा, त्या महात्म्याने 400 एकराची वाट लागली. तो अरबोपती होता त्या काळातला तुकाराम महाराज. मग त्यांनी वाढवली की घटवली? हो, घटवली. शेवटी काय झालं? ते म्हणे आम्हाला काहीच नाही, बायको अन्नान करता मेली. सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, सांगायची गरज नाही. मग आपला जर वाढत असेल संसार आणि त्यांच्या संसाराचं वाटोळ होत असेल तर आपला परमार्थ बरोबर आहे चुकीचा आहे? ज्याचं त्यांनी बघा. आपला प्रपंच जर फळत फुलत असेल तर मग तुकाराम महाराजांचा त्यांचाच परमार्थ आपण करतोय. त्यांनी जे नाम मिळालं ओतूरच्या बाबाकडून तेच आपल्याला मिळालंय. मग त्यांच्या नामाने संसाराची वाट लागते ना, आपल्याच नामाने संसाराची भरभराट होते. मग आपलं चुकीचं बरोबर. ज्याचं त्यांनी बघा. मला उत्तर अपेक्षित नाही तुमच्याकडून, बरोबर आहे. तर देव, देश आणि धर्माचा विषय, देवाचा विषय संपला. आता देशाबद्दल विचार करू. आता जे आपल्याला भगवंताच्या कृपेने पंतप्रधान लाभलेले नरेंद्र मोदी साहेब, ह्या महात्मा आल्याच्या नंतर हिंदू धर्माला जी अवकळा आलेली होती ती काय झाली? मरगळ झटकली गेली. 360 रद्द झालं. रामाचं मंदिर कितीतरी वर्षापासून होत नव्हतं, ते झालं. मग ते म्हणले तुम्ही देव, देश आणि धर्माचं कार्य करा. बाबांनी सुद्धा केलं आणि आपल्याला सुद्धा करायचंय. मग आता आपण काय करायचं? सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढायचं का? बंदुकीतल्या गोळीने मनुष्य मरतो, पण बंदुकीतली गोळी जर अशी फेकून मारली हाताने तर मरेल का? ती लागेल का? नाही लागणार. मग ती काय करावं लागेल? तिला बंदुकीत घालूनच हाणावी लागेल, तरच मनुष्य मरेल. मग आपल्याला ते सांगितलंय का? नाही. ते म्हणले तसं नका करू, आज तिची गरज नाही. मग आज जो देशामध्ये जो हिंदू धर्माला पूरक आहे, जो सनातन धर्माची वाढ करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करतोय, त्या महात्म्यांना तुम्ही साथ द्या. मग त्याला साथ द्या म्हणजे काय द्या? ते राजकारणी जर तुमच्या विभागामध्ये उभे असतील तर तो दगड जरी असला तरी त्याला मतदान करा. कारण तो सनातन धर्म आणि हिंदू धर्माला पूरक अशी भूमिका घेतोय. का हे दुसरे पाहिजे आपल्या पोकटी बसणारे? जर कधी 14ला मोदी आले नसते तर आज काय परिस्थिती असती? आज पण उत्तर प्रदेशच्या बातम्या ऐकत असताना. आणि आपले सुद्धा आज काय परिस्थिती? आपल्या काही विभागामध्ये आजही पाकिस्तान आहे, तिथे हिंदू माणूस राहू शकत नाही. घाबरायची काही गरज नाही. मुकुंदनगर सारख्या भागामध्ये ज्यावेळेस नवीन डेव्हलप होतं त्यावेळेस काही मराठी लोकांनी तिथे घरं घेतलेली होती. त्यांना विकून जावं लागले साहेब फुकट भावामध्ये. एकही हिंदू राहत नाही तिथे. आणि आताच्या इलेक्शनला जर तुम्ही अनुभवला असेल तर तिथं आपल्या आमदार साहेबांनी मेंबर्सकडे दिलं नव्हतं उभं राहायला माणूस. ही वस्तुस्थिती आहे का नाही? मग हे जर तुम्हाला कुठंतरी, आज ही फक्त सुरुवात आहे.
आणि याला जर तुम्ही विरोध केला नाही किंवा तुम्ही सपोर्ट केला नाही तर तो दिवस लांब नाही. असं एक कायदा होतं की ती जिथं बोट ठेवतील तिथं माझी जमीन म्हणत होती. अजूनही त्याचा रिझल्ट पूर्ण लागलेला नाही, पण बऱ्याच लोकांचं असं जमीन ज्याची गेली त्याला कळलं. आपण म्हणतो जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण काय विचार करायचा, पण तसं नाही. ती वेळ फार लांब नाही. काल तुमच्या भिगवणला प्रकार झाला, कालच्या तुम्ही न्यूज जर पाहिले असतील तर आई आणि भाऊ सोबत असताना मुलगी उचलून नेली. मुलगा मुसलमानाचा आहे. काल भिगवण पूर्णपणे बंद होतं. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. हे काय चाललंय? अहो, आपल्या डोळ्यात देखत जर आपल्या आई बहिणी जर उचलून येत असेल तर त्या काळात आज या महात्म्याची जी आपण आज जो जयंती साजरा करतो जयंती, ती वेळ यायला किती वेळ लागेल? आणि हे व्यासपीठ नुसतं याच नाहीये. नाम सोडा गुरु सोडा सगळ्यांना मिळालेलं आहे, पण ह्याची सुद्धा गरज इथं. देव, देश आणि धर्म. जर देश वाचला तर धर्म वाचेल, आणि धर्म वाचला तर तुम्ही वाचाल. अन्यथा देश गेला, धर्माचं वाटोळ होणार, धर्माचं वाटोळ झालं, आपलं वाटोळ व्हायला किती वेळ लागेल? म्हणून जागरूक व्हा. हिंदू म्हणून सगळे एकत्र या. आपले लोक काय करतात आता, आपले जे शेतकरी लोक आहेत ना, 10-20 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती, देशाचा पंतप्रधान कोणी विचारलं त्यांना सांगता येत नव्हतं, मुख्यमंत्री सांगता येत नव्हता, महाराष्ट्रातला जिल्हा परिषदेचा सीओ कोण आहे ते माहीत नसायचं. पण आज कोणी म्हणतो काय त्या मोदींनी ना कांद्याला भावच नाही. ऐक काय माहिती त्याला, कांद्याला भाव देणे मोदीच काम आहे का? अरे भाऊ, तू बदलून पीक कर ना. तू कहू का पिढीत नाही ठेवून तो पडतळ नाही बसत त्याला, मग कांद्याला चांगली पडतळ आहे का? अरे मेंढरावनी सगळे एकच लाईनीत नका चालू. तुम्ही कोणी कांदे लावा, कोणी ऊस लावा, कोणी कापूस लावा. त्याला कांद्याला त्याची पडतळ चांगली, पण भाव नाही ना. तुम्ही जर गहू पेरली एकरी 10 क्विंटलच निघाली, पण गव्हाला फिक्स आहे ना 3,000-3,500 4,000 आणि चांगला गहू चांगल्या क्वालिटीचा विकतो. इथं शहरामध्ये गहू करते लोक, घेऊन टेम्पो भरत, तासाभरात तुमचा टेम्पो खाली होतो. शाश्वत इन्कम आहे का नाही? ते म्हणतो तेवढंच पाणी गव्हाला भरायचं, तेवढंच कांद्याला भरायचं. कांद्यात मजा आहे, पण कांद्यास 3 रुपये किलो भाव झाला, मग काय मोदीच नाव चुना घालतो? हे कुठंतरी कळलं पाहिजे साहेब, ही काळाची गरज आहे. आणि आज आपण त्यांना सांगायला गेलो ना, आपण कोणाला सांगणार हो? म्हणून ज्याचं त्यांनी मार्क केलं पाहिजे, ज्याचं त्यांनी आपला आपण कुठंतरी विचार केला पाहिजे, ही देशाची गरज आहे. देश जर वाचला तर धर्म वाचेल. आता मला तुम्हाला सनातन सांगायचं आहे. सनातन म्हणजे काय? तुमची काय संकल्पना आहे मला माहित नाही. तुम्ही सनातन कशाला म्हणता? सनातन धर्म आणि कुळ धर्म असे 2 प्रकारचे धर्म आहेत. मला काही जास्त बोलता येत नाही बरं का, मोडकं तोडकं बोलतो. जो कुळ धर्म आहे, तुम्ही ज्या कुळी जन्माला आला ते तुमची कुळीची दैवत असते. तुमचा खंडोबा असेल, बिरोबा असेल, आहे का नाही? प्रत्येकाचं ठरलेलं आहे. आमचं कुठलं आहे, पिंपळगाव रोठ्याला जो कोर्टन खंडोबा म्हणतो आम्ही, ते आमचं कुळदैवत आहे. काही लोक जेजुरीचा म्हणतात, काही अजून कुठली जी देवता आहे त्यांची ते कुळधर्म आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला लग्नाच्या अगोदर म्हणा किंवा लग्न झाल्यावर म्हणा दर्शनाला जावं लागतं. बरोबर आहे ना? चुकत असलं सांगा बरं का. ज्याला म्हणायचं कुळधर्म, हे कशासाठी येतं? हे तुमची इच्छा आकांक्षा, तुमच्या प्रपंचामध्ये जे काही कमी जास्त गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे अधिकार दिलेला आहे भगवंतांनी. हे पण ज्ञानेश्वरीत सांगितलंय. ते म्हणले भाऊ तुमच्या नवसाला मी पावणार आहे, पण मी म्हणजे कोण? जो सृष्टीचा जनिता आहे त्यांनी त्या डिपार्टमेंटवर त्यांना कामाला लावलेले आहे. जी आपली जी कुळदैवता आहेत ना, ती कुळीची दैवत आहेत, त्याची वेगवेगळे आहेत. पण ते बी करणं गरजेचंच आहे ना, ते सोडून चालणार नाही. नाही तुम्ही म्हणाल मला नाम मिळालं, बोध झाला, आता काय गरज आहे? मग तुम्ही देवाची पूजा करणार नाही का? मग देवाची पूजा जर नाही केली तर तुमची पाठीमागची पिढी बिघडेल. माऊली त्यासाठी म्हणतात, वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवीतील ये अनुष्ठती सामान्य सकळ. आपल्या घरामध्ये आपण पूजा करत असताना आपले लेकरं पाहतात आपल्या आईवडील काय करतात आणि त्याचं अनुकरण करतात लेकरं. बरोबर आहे ना? मग बापाने म्हणावं जा पिंट्या मला शेजारच्या दुकानातून तंबाखूची पुडी घेऊन या. मग पिंट्या थोड्या दिवसांनी खायला लागत होते, म्हणतो फाड खाऊ, मग तंबाखू खायला लागला का? तेव्हा तुमच्या आणून देता मग बघितली फक्त कशी काय लागली, छान लागली म्हणून सुरू केली. आता बापले दोघं एकाच पुढीत खाते. हे छोटं उदाहरण सांगितलं, सगळ्यांच असं की तुमचं. मग सवय कोणी लावली? बापानेच लावली. मग चुकत आहे पुढं
आपलं ते इंदोरीकर महाराज एक म्हणत असते, ते म्हणते पोरांनी मला आहे ना पोत्यात घालून हाणलं म्हणते आज. मग ते निघत दिंडीला ते कॉमेडीन सांगते, मुद्दाम आपल्या थोड्या याचं येऊन आपल्याकडे घेतलं तर ते म्हणते तुला हाणायला नाही सांगला, पोत्यात घालून हाणायला पाहिजे. चुकलं कोणाचं? अरे बीज बोळे बघूल का तो आम कसे खाय. तू जर बाबळीच्या बिया पेरल्या आणि तो केशर आंबे कवा येतील, किती पिढ्या गेल्यावर मिळतील हो त्याला? मिळूच शकत नाही. आता हा दृष्टांत समजा सिद्धांताकडे तुमचं चुकलेलं आहे आणि तुम्ही आपण चुकलेलं आहे ना, त्याचं फळ आपल्याला भोगायला आलं. 3 प्रकारचे कर्म सांगितले, क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म. आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय तरी सुद्धा तुमचं कर्म चालू आहे. तुम्ही बसलाय तर काही लोकांना हा विषय ऐकताय, पण ऐकता ऐकता ती गावाकडून चक्कर मारून आली. मनाचं वेग मोजणारं मशीन तयार झालं नाही. मग मन फिरून आलं म्हणजे तुमचं कर्म झालंच. चांगला विचार केला तर पुण्य कर्म, वाईट विचार केला तर पाप कर्म, आणि ते फळ भोगायला येतं बरं का. संपवायचं असलं सांगा मला, संपवायचं. जे हरी उरलेला विषय कधी वेळ आली तर नशिबाने भगवंताच्या कृपेने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जय